मी मी का पैसे द्यायचे यांना? माझा काहीच संबंध नाहीये यांना पैसे देण्याचा. तू पैसे घेतले तुझं तू निस्तर, माझी काय बायको बिको नाहीये. हे तुमचं तुम्ही बघा. असं कसं बायको नाही म्हणताय? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का तेव्हा तुम्ही काय म्हणाले? येऊ दे सगळ्या गुंडांना समोर, एकेकाला सरळ करतो. अहो ते 30 गुंड आहे. तुम्ही म्हणाला ना ते समोर आले असं तोंडावर पैसे फेकून मारतो. तोंडावर पैसे फेकून मारा, आपण आपल्या घरी लगेच निघून जाऊ. अरे बाई, तुला कोणी पैसे घेतले? माझा खरंच हिच्याशी काही संबंध नाहीये. मी हिला ओळखत पण नाही. तुम्ही हे बघा काय तुमचं ते. असं कसं संबंध नाही? हा म्हणजे बरं पडत्या काळात मी तुम्हाला मदत केली, तुमच्या सोबतीला होते, आणि आता माझा पडता काळ आलाय तर मला या गुंडांकडे पाठवते बाई. हे बंद करा तुमची नाटकं. इथे काय तुमच्या नवरा बायकोची भांडणं बघायला नाही आलो आम्ही. आमचे पैसे टाक. आज जर पैसे दिले नाही ना तर हे बघ. तुम्हाला पैसे पाहिजे ना? देणार आजच्या आज. पैसे देऊन टाका. अरे पण मी का देऊ? मुळात मी घेतलेच नाही ते. मी द्यायचा प्रश्नच आहे. डोक्यावर पडलीस का तू? मी काय पैसे बिसे देणार नाही तुझं, तू बघ. अजून कसं आले नाही ते? लादे उशीर होईल असं म्हणलंय का तुला? अरे नव्याने दुकान सुरू झाले, परत काम वाढलं असं. त्याच्यात त्या बायका म्हणजे त्यांना मुलकाची घाई असते. सतत घोड्यावरच असतात त्या. आज जंपार टाकलं ना की लगेच उद्या त्यांना पाहिजे असतं. आणि आपला लोक किती बी काम असू द्या, ते संपल्या बिगार ना तो त्याला घरचा रस्ताच दिसत नाही. अशी काय मध्यरात्र झालेली नाही. उगाच ना बिनकामाची काळजी करत बसू नका तुम्ही. चला. पण बघा की किती वाजलेत ते. दुकानच्या नावाखाली आहे ना मोकळं सुटलंय तो. मग कशाला तो गप बसतोय? मोकाट बैल आणि गावभर झिंगाणा अशी गत आहे त्या मुडद्याची. बसला असेल कुणाच तरी मुडदा पाडत तिकडं. ओ आत्या, कशाला उगी तोंडाची वाफ दवडताय तुम्ही? काय का करे ना, आपल्याला काय करायचंय बाई? वायच काय सांगायला गेलं ना काही सासू सुना टांगायला निघतायत आपल्याला. हा हे बघा, उद्या उठून काही वाईट वांगा झालं तर घेतील दोघी जणी निस्तरून. आपल्याला काय करायचंय? ते निस्तरेन मी. तुझ्याकडे नाही येणार निस्तर म्हणून. जा आतमध्ये भांडी ठेवली आहेत ना, तेवढी घासून घे जा. मी घासायची फुलत आहे भांडी? नाही म्हणजे घासली असती ग मी, पण काय करू बाई ना, माझी ना आज तब्येत साथ देत नाही मला. हे गुडघे ना नुसते सकाळपासून कर 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 करताय. काय करावं काय कळना झालं. जरा आराम करून बघते हा, म्हणजे बरं वाटतंय का? ओ आत्या हाय बर का मी आतमध्ये. बाई ग हाय ग. पण मी म्हणते ह्या पुरीला तरी काय गरज होती कोर्टात नाही ह्याला सोडवायची? हा आता त्याला साथ देतीस, पण तुला तो पाणी पाचतोय का नाही बघ. आणि आता तर आहे ना गावातली माणसं रातची गायब होतात का नाही बघा, आणि एकेकाचं मुडदं पडतात का नाही ते. आजी तुम्ही सारखं सारखं यांना बोल. लाले तू काय त्यांच्याकडे ध्यान नका देऊस. गोपाळचं नाव काढलं ना की त्यांचं असंच पित्त उसळतंय. त्या जामकरला काही संशय येऊन ह्यांना चौकशीला तर नेलं नसेल ना पोलीस स्टेशनला? का मग लक्की भाऊजी जे दुपारी सांगत होते का ते खरं असेल? परत हे दुकान सोडून कुठल्या बाईला भेटायला तर गेलं नसतील ना? परत नको ते उद्योग सुरू केले असतील तर कुठं गेले असतील हे? लाले तू त्याला एकदा फोन करून बघ की तो कुठं आहे तो. हां हा तुझा नवरा आहे ना? हाच देणार आहे ना पैसे? 2 करोड रुपये घेणार आहे. 2. एक मिनिट. तुमचा पैशांचा व्यवहार झाला होता हिच्या बरोबर, माझ्या बरोबर झाला होता का? जो काय व्यवहार झाला हिच्या बरोबर. तुम्हाला कसे पैसे वसूल करायचे तुमचं तुम्ही बघा, माझा काही संबंध नाही याच्यात. असं कसं 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 संबंध नाही म्हणताय? ते तुमचे असे तोंड बघून घाबरले ते, म्हणून असं बोलतात. देणार ते तुमचे पैसे देणार. थोडं प्रेमानं बोलत. पहिल्यांदा वेळेवर फोन केलाय. आता हे 1 मिनिट आहे, हे एकच मिनिट अर्जंट आहे.
हॅलो. हॅलो. अहो कुठं आहात तुम्ही? अजून घरी कशी का नाही आलात? हे काय घरीच येतं वाटतच आहे. उशीर होणार होता तर मला सांगायचं ना. मला काळजी वाटते. आणि एवढं काम होतं तर मी आले असते दुकानात डबा घेऊन. नाही बरोबर आहे, चुकलंच माझं जरा. ते काय झालं वाटत मित्र भेटले जरा, त्याच्यामुळे जरा गप्पा मारत होतो. आलोच, येतो घरी येतोय. एवढं दोस्तांमध्ये रमलाय होय? अशा कुठल्या वेगळ्या विषयावर गप्पा चालू होत्या का? घरदार, तांदूळ, बायको, काहीच आठवणा झालंय तुम्हाला? नाही मी येतो घरी. घरी आल्यावर बोलू आपण. आत्या दुकानावरनं निघालेत, येत आहेत. तुम्ही जा झोपा, मी करते सगळं. ठीक आहे. हॅलो. अहो तुम्ही कुठल्या अडचणीत नाही ना सापडलात? आहे का? परत तुमचं सुरू झालं. मी आल्यावर बोलतो घरी. ठेवू? बाय बाय बाय. गुड नाईट. बाय. फोन का कट केला? काय पानगड तर नाही आहे ना? चला आला. हा बघा. अरे माझा संबंधच नाही डिंपल यांना पैसे देण्याचा. खरं तर असं कसं नाही, पाठवते ना तुमची. हा तुझा नवरा आहे ना? माझाच आहे. मग कुठल्या बाईशी बोलतोय? माझ्या बायकोशी, सख्या बायकोशी, जी माझी घरी वाट बघतीये. ही माझी बायको. बरं, 1 मिनिटासाठी आपण असं गृहीत पकडूयात ही माझी बायको आहे. हा, 1 मिनिटासाठी आपण सगळे गृहीत पकडूयात. आता मला सांगा, हिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे का? अयो किती खोटं बोलता. त्या दिवशी घाण टाकला यांनी माझं मंगळसूत्र. ठेवून देईल तुला डायरेक्ट. खरं खरं काय ते, खरं काय ते सांग. खरंच सांगते मी. तुला मी कशाला म्हटलं होतं पिक्चर काढ. पैसे मी तुम्ही. ए तू हिचा कोण लागतो आपल्याला माहित नाही. हिने बाईचे पैसे घेतलेत ते आपल्याला पाहिजे. हे बघे, तू हिला ओळखतोस, ही तुला नवरा म्हणते, म्हणजे तुमचा संबंध आहे. आता पैसे तूच द्यायचे. चल दे पैसे. काही करायचं, कॉलरला हात नाही लावायचा. ए बघताय काय? मार त्याला. ए थांबा रे, याला मीच बघतो. इकडे इकडे इकडे. मारा मारा मारा, अजून मारा. चांगलं सांगलं त्यांना. मला पैसे मागतो.